तर पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या राज्यातल्या तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे। 17 तारखेला झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीनंतर आता पोलीस भरतीच्या हालचालीला वेग आला आहे। पोलीस भरती 2024-25 विषयी आता जिल्हा स्तरावर सुद्धा रिक्त पदांची माहिती समोर येणे चालू झाली आहे। आतापर्यंत बऱ्याच जिल्ह्यांची रिक्त पदांची माहिती समोर आली आहे। त्यापैकी आज आपण एका जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून घ्या। सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती विषयी आलेली प्रत्येक अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथील रिक्त पदांची माहिती समोर येत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, विषय पाहून घ्या। पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई रिक्त पदांची माहिती सादर करण्याबाबत उपरोक्त संदर्भाधीन विषयास अनुसरून सादर करण्यात येते की पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आस्थापनेवरील 1/1/2024 ते 31/12/2025 पर्यंत पोलीस शिपाई या संवर्गातील रिक्त पदांचे भविष्यात प्रतिनियुक्तीने पाठविल्यामुळे निर्माण होणारी संभाव्य रिक्त पदे विचारात घेऊन पोलीस भरती 2024-25 ने भरण्याकरिता बिंदू नामावली प्रमाणित करण्याच्या अधीन राहून एकूण उपलब्ध पदांचा विहित नमुन्यात तसेच कप्पीकृत आरक्षणानिहाय तक्ता खालील प्रमाणे सादर करण्यात येत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पाहून घ्या, ही छत्रपती संभाजीनगर रिक्त पदांची माहिती समोर आली आहे। पाहून घ्या आता तपशील। एकूण रिक्त पदे 68 ही एकूण रिक्त पदे आहे। त्यातील एकूण रिक्त पदांच्या 10% पदे राज्य राखीव पोलीस बलाकरिता राखीव ठेवण्यात आलेले आहे। 7 पदे राखीव ठेवण्यात आलेले आहे। अनुकंपा उमेदवाराकरिता राखीव पदे 8 आणि निव्वळ जाहिरातीकरिता उपलब्ध पदे 53 पदे आहे। विद्यार्थी मित्रांनो, पाहून घ्या, 1/1/2024 ते 31/12/2025 या कालावधीत रिक्त झालेली व होणारी रिक्त पदे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, निव्वळ जाहिरातीकरिता तुम्हाला 53 म्हणजे एकूण 53 पदे सध्या तिथे रिक्त आहेत आणि बाकी जे पदे आहेत 7 पदे हे राज्य राखीव पोलीस बलाकरिता ठेवण्यात आलेले आहे आणि 8 पदे ही अनुकंपासाठी। आता आरक्षणानिहाय किती पदे मिळणार? तर SC साठी पाहून घ्या, खाली जाऊ आपण। SC साठी एकूण पदे 9 आहेत। त्यासाठी बाकीचे जे सर्वसाधारण, महिला, खेळाडू, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन, पोलीस पाल्य असे उमेदवार धरून 9 पदे SC साठी राखीव ठेवण्यात आलेले आहे। त्यानंतर ST साठी 5 पदे आहे। VJA साठी 2, NTB साठी 2 असणार आहे, NTC साठी 2, NTD साठी 1 आणि SBC साठी 1, OBC साठी 13 पदे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि SEBC साठी 5, EWS साठी 5 आणि ओपन साठी 8 असे एकूण 53 पदे पोलीस शिपायांची पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर यांनी माहिती रिक्त पदांची माहिती पाठवलेली आहे। तर नमूद पोलीस शिपाई पदांच्या 53 रिक्त पदात 4 जागा 53 रिक्त पदात 4 जागा पोलीस बॅट्समन पदासाठी गुणवत्तेनुसार राखीव ठेवण्यात आलेल्या आहे। तर पाहून घ्या, खाली पोलीस अधीक्षकांची सही सुद्धा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पोलीस भरती संदर्भात तुम्हाला पाहायला मिळत असते आपल्या चॅनलवर। त्यामुळे तुम्ही आपल्या व्हिडिओला पटकन लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचे प्रयत्न जोरात चालू द्या, कारण पोलीस भरतीची जाहिरात ही कुठल्याही क्षणी येऊ शकते। कारण मुलांचं वय वाढत चाललं आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा तोच समोर येणार आहे की वय वाढीसाठी सरकार काय प्रयत्न करणार आहे। मुलांचं वय संपत आलेलं आहे, काही मुलांचं वय संपलं सुद्धा आहे, मुलांना वय वाढीची सुद्धा आशा आहे। पण ज्या मुलांचं वय आता या 1-2 महिन्यात संपत असेल अशा मुलांना एक चान्स म्हणून लवकर पोलीस भरतीची जाहिरात येण्याची शक्यता आहे।
तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.